श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. यततो यति कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. आज आपण इथं सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. अभंग. काय दिन करा केला कोंबड्याने खरा, काय दिन करा केला कोंबड्याने खरा, काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा, काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा. आडविली दासी तरी का मरती उपवासी, आडविले दासी तरी का मरती उपवासी, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती, तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती. अर्थ. इथं संत तुकाराम महाराज हे सांगायचा प्रयत्न करतायत की मनुष्याला सर्व गोष्टीत आपण करता आहे असंच वाटतं आणि त्या दृष्टिकोनाने तो प्रत्येक घटनेकडे बघतो. अमुक एक गोष्ट मीच केली, माझ्यामुळेच झाली, मी करता आहे, मी श्रेष्ठ आहे असे तो स्वतःला वारंवार म्हणत असतो. पण वास्तविक पाहता असं असतं का? तर तसं नसतं. करता करविता केवळ परमेश्वर आहे. अगदी झाडाचं पानसुद्धा हलू द्यायचं का नाही हे त्याच्या हातात आहे. तर मग या तर गोष्टींना काय महत्त्व आहे? आपण स्वतःला करता समजतो, हे अतिशय अज्ञानीपणाचं लक्षण आहे असं संत तुकाराम महाराज इथे काही उदाहरणांनी आपल्याला सांगत आहेत. सूर्योदया समयी कोंबडा आरवतो आणि त्यानंतर सूर्योदय होतो. मग कोंबड्याने असं समजायचं का सूर्य माझ्यामुळेच उगवला? नाही, हे अज्ञानाचं लक्षण आहे. संत तुकाराम महाराज इथं स्वतःकडे पूर्णपणे कमीपणा घेत आहेत. ते म्हणतात, हे विठ्ठला, तू मला हा संतपणाचा भार का बरं दिला आहेस? कारण मी त्या योग्यतेचा नाही असे संत तुकाराम महाराज आपल्या परमेश्वराला इथं विनम्रपणे सांगतात. एखादी श्रीमंत व्यक्ती दासीच्या अडवण्याने उपाशी मरणार आहे का? नाही. दासीची जागा ही दासीचीच आहे. श्रीमंत व्यक्ती ही श्रीमंत व्यक्तीच आहे. तिचा अधिकार तिला अडवण्याचाच नाहीच, मग ती उपाशी कशी काय राहील? असं संत तुकाराम इथे उदाहरणावरून आपल्याला सांगत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की माझी जीवन सर्वस्वी परमेश्वराच्या अधीन आहे. माझ्या हातात काहीच नाही आहे. मी केवळ एक देवाच्या हातातली बाहुली आहे. जसं देव माझ्याकडनं वर्तन करून घ्यायचं आहे तसं तो माझ्याकडनं करून घेतो. यात माझा स्वतःचा कर्तेपणा असा काहीच नाही. म्हणून हे देवा, हा संतपणाचा भार माझ्यावर नको रे. मला तुझा फक्त भक्त होण्यातच कृतार्थता वाटते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.